4,000 रुपयामध्ये पूर्ण महिन्याचं ग्रॉसरी शॉपिंग शक्य आहे का? तर नमस्कार मंडळी, मी अश्विनी. वेलकम अँड वेलकम बॅक टू द अश्विनी जेंटल लाईफ. तर आज आपण बोलणार आहोत ग्रॉसरी शॉपिंगबद्दल. आधी आम्ही ह्या एरियात राहायचो. जुन्या आठवणी नवीन झाल्यासारखं वाटलं. हे आमच्या घराजवळच आहे, इंग्सा मार्ट म्हणून. छान क्वालिटी असते, अफोर्डेबल असतात, काही ऑफर्स पण असतात त्याच्यात. दर महिन्याची ग्रॉसरी शॉपिंग म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला इम्पॉर्टंट टास्क. कारण प्रत्येक स्त्री ही किचनचं बघतेच, किचनच्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात तिच्यावर. तर तिला त्यातलं सगळं बघावं लागतं की काय संपलंय, काय नाही आहे, काय आहे आपल्याकडे. शॉपिंगला जाण्याआधी मी किचन चेक करते, कारण एखादी गोष्ट आपण परत आणली जी आधीच घरात असेल तर तो आपल्या बजेटला डगमगतो. तर तुम्ही जेव्हाही ग्रॉसरी शॉपिंगला जाल, प्लीज चेक युअर किचन फर्स्ट, जेणेकरून अननेसेसरी खर्च टाळता येतो. उन्हाळ्यात भाजीपाला जरा कमीच प्रमाणात असतो, ज्यासाठी आपण कडधान्य प्रेफर करतो. हे ब्राऊन राजमा प्रोटीन रिच फूड आहे आणि ते आम्हाला आवडतंही, तर ते आम्ही घेतो. हे स्नॅक्स सेक्शन, इथे कंट्रोल करणं जरा खरंच खूप कठीण असतं, पण एखाद्या वेळेस ॲज अ ट्रीट आपण हे खाऊ शकतो. मार्टमध्ये बेबी प्रोडक्ट सेक्शन पण होता, पण मी प्रेफर करते की मी ऑनलाईनच प्रोडक्ट मागेल, जेणेकरून मला चांगल्या ऑफर्स भेटतात त्यावर, आणि त्यामुळे मी तिथून नाही गेली. आम्ही मार्टला गेलो की निशाला अख्खं मार्ट ट्रॉलीमध्ये टाकायचं असतं. मी ठेवत असते, प्रोडक्ट टाकत असते. एखाद्या मार्टमध्ये टॉय सेक्शन असेल आणि लहान मुलं तिथे थांबली तर टॉय सेक्शनमधून आम्ही कधीच खाली हात घेत नाही, कारण तो सोडतच नाही जोवर आम्ही त्या ट्रॉलीमध्ये त्याचं खेळणं टाकत नाही तोवर. आणि तो स्वतः चेक करतो की हे घ्यायचं की ते घ्यायचं. त्याला आवडतंही तो सेक्शन. हा मार्टमधला माझा सगळ्यात फेवरेट सेक्शन. इथे पूजेच्या वस्तू मी आवडेल त्या घेते, कारण दरवेळेस मी नवीन अगरबत्ती ट्राय करते, नवीन धूप, कापूर, अशा गोष्टी मी नवीन नवीन इथून ट्राय करत असते. आणि व्हरायटी पण खूप असतात, त्यामुळे ते मी कन्फ्यूज पण होते, पण दरवेळेस नेहमी नवीन घेण्याचा प्रयत्न करते. इथे अगरबत्ती खूप प्रीमियम क्वालिटीच्या असतात. मार्टला येण्याआधीच आम्ही लिस्ट केलेली ग्रॉसरीची, तर त्यामुळे अननेसेसरी शॉपिंग टाळून आम्ही बिलिंग करून बाहेर निघालो. घरी जाताना सुंदर असा सनसेट बघितला. आम्ही ग्रॉसरी शॉपिंगला नेहमी पोतं आणतो, कारण त्याने अननेसेसरी शॉपिंग टाळता येते, खर्चही वाचतो. कारण मार्टच्या बॅग्स खूप महाग असतात, एक बॅग 20-30 रुपयाला असते. सो मी ते प्रेफरच करत नाही. मी घरून चांगलं हँडी असं पोतं घेऊन जाते, त्यात शॉपिंग करून आणते सगळी. आणि ते गाडीवर नीट घेऊन बसताही येतात, आमची 2 व्हीलर आहे म्हणून. घरी येऊन सगळी ग्रॉसरी काढली पोत्यातनं एक 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 एक. त्यात मध्ये मध्ये निशांक येऊन त्यालाही ते काम करायचं असतं जे मम्मा करते. तर बघा त्याची ढवळा त्याला त्यात बिस्किट खायचं होतं. जेवण नुकतंच झालेलं तरी त्याला ते बिस्किट बघितल्यावर त्याला खायचं होतं. मी फोडलेलं बिस्किट दिलं तरी नको, मला तेच पाहिजे, त्याचा असा हट्ट होता. सो त्याला ते मी थोड्या वेळाने फोडून दिलं. तर अशी मी 4,000 मध्ये ग्रोसरी शॉपिंग केली आहे. तर मी फोटो पण अटॅच केला इथे. ग्रोसरी शॉपिंग केल्यानंतर त्याला अरेंज करणं ही मोठा टास्क असतो, ज्यात मला खूप कंटाळा येतो. ग्रोसरी शॉपिंग होऊन जाते आरामात, काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, पण ठेवताना नाकेनव येतं.
त्यात माझ्या बाळाची चिडचिड रडणं, त्याला मी जे करणार तेच करणार. त्याला ती रांगोळी व्हायची होती की उघड ही रांगोळी मी बघतो तिला. तर हा अरेंजिंग टास्क मी इझी करून घेते सॉर्ट करून. म्हणजे टॉयलेटरीज वेगळ्या आपल्या, त्यात कडधान्य वेगळं, स्वीट्स वेगळे, स्नॅक्स वेगळं, ऑइल वेगळं. असं केलं की ते पटकन अरेंज पण करता येतं आणि अरेंज झाल्यानंतर आपल्याला समजतं की एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू आहेत आपल्या, तर त्या इझी पण पडतात काढायला ठेवायला. शेवटी बिस्किट दिलीच मी त्याला. ही ती वस्तू जी आम्ही घेतली बाळासाठी, बॉल, त्याचा बॉल. ही होती माझी मंथली ग्रॉसरी शॉपिंग रुटीन. तर तुम्ही हे काही असाल तर तुम्ही याच्याशी नक्की रिलेट कराल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय आणि खूप प्रेम.